हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय आपल्या कोरडवाडी नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. आता भाऊ बोलले, मराठा उसळलेला शांत झाला नाही पाहिजे. भाऊ, आता उसळलेला मराठा कधीच गार होणार नाही. कारण हा लढा सर्वसामान्य मराठ्यांनी आता हातात घेतलाय. स्वतःच्या लेकराच्या वेदना स्वतः मराठा समाज बोलायला लागला. मराठ्यांनी आता आंदोलन दुसऱ्याच्या खांद्यावर नाही ठेवलं. गरजवंत मराठ्यांनी स्वतःच्या खांद्यावर स्वतःच्या मुलासाठी हा लढा आता हातात घेतलाय. इथं थांबायचा प्रश्नच येत नाही. थांबायचं असतं तर मराठा पाठीमागच्या 17 दिवसाच्या कालावधीतच थांबला असता. आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय थांबत नाही आणि थांबणार पण नाही. वेळ ही सरकारनं घेतली, आपण सरकारला वेळ दिलेली नाही. त्यामुळे सरकार त्यांचं काम करतंय, आता आपण आपलं काम करतोय. थोडा वेळ थांबलं तर सगळ्यांचे आरक्षण लक्षात येईल. ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ते लोक रात्रीच आरक्षणात गेले. ज्यांनी समजून नाही घेतलं आपल्याला आणखीन पण नाही मिळालं. मराठा आरक्षणाच्या बाबत सरकार काम करतंय. जशी सरकारची कसोटी आहे तशीच मराठा समाजाची सुद्धा कसोटी आहे. जरी सरकारनं आपल्याकडून 40 दिवस घेतले असले तरीही आपल्याला आता शांत बसून चालणार नाही. आपल्याला आपल्या भूमिकेवर ठाम राहायला लागणार आहे. कारण पूर्वीचा शब्द शेतीला हा कुणबी वापरला जायचा, त्याचा सुधारित शब्द झाला शेती. विदर्भातल्या आपल्या नातलगांना कुणबी प्रमाणपत्र शेती व्यवसाय असल्यामुळं दिलं जातं. मग आपला पण व्यवसाय शेतीचे, मग आपल्याला नेमके प्रमाणपत्र का नाही हा आपला त्यांना प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून असं होतं की आम्ही तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देऊ शकत नाही. आपलं त्यांना असं मत होतं की तुम्ही का देऊ शकत नाहीत. जर मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यायचं असेल आणि तसा कायदा जर पारित करायचा ठरलं तर कायदा पारित करत असताना त्याला आधार द्यावा लागतो. त्याशिवाय कायदा पारित होत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आपण त्यांना सांगताना किंवा ऐकताना त्यांची भूमिका योग्य असं वाटलं, पण काही प्रश्न होते तेही आपण त्यांना विचारले. ज्या सरकारकडून प्रतिनिधी आले होते त्यांची स्वतःची जात ओबीसी आरक्षणामध्ये गेलेली. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, परंतु तुमची जात ओबीसी आरक्षणात कशाचा आधार घेऊन गेली एवढंच उत्तर द्या. त्यांच्याकडे त्याचं उत्तर नाही. त्याचं उत्तर असं आहे, मंडल कमिशननं ज्या जाती घातल्या आरक्षणामध्ये त्यानंतरच्या घातलेल्या जाती ह्या पोट जाती म्हणून घातल्या आणि त्यातच त्यांची गेलेली. रात्रीच गेली, सकाळी लगेच आरक्षण. म्हणजे कुठं पुरावा सुद्धा देण्याची गरज नाही. मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हणलं
की मराठा समाज मागास सिद्ध आहे का, हा पहिला प्रश्न विचारला जातो. कुणबी प्रमाणपत्र जर द्यायचं म्हणलं तर कायदा बनवायला आधार घ्यावा लागेल हे आपल्याला सांगितलं जातं. भारत देशातली मराठा एक जात अशी आहे की मागास सिद्ध झालेली आहे. गायकवाड कमिशननं 12-13% मराठा समाजाला मागास सिद्ध केलं तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. व्यवसायाच्या आधारावर सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे. जात ही व्यवसायानुसार ठरवली गेली आणि त्याप्रमाणे आरक्षणाची वाटप झाली. विदर्भातल्या मराठ्यांना त्यांचा व्यवसाय शेती असल्यामुळं त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. आपला व्यवसाय शेती असतानाही आपल्याला देण्यात आला नाही. म्हणून ज्या वेळेस आपण हे मराठा समाजानं राज्यभर आंदोलन हातात घेतलं त्यावेळेस सरकारनं समिती गठीत केली आणि सांगितलं 1 महिन्यात मराठ्यांना आरक्षण आम्ही देतो तुमच्या मागणीप्रमाणे, पण 1 महिन्याचा वेळ द्यावा. आपण त्यांना 1 महिन्याचा वेळ दिला आणि समिती काम करते. समितीला अगोदर पुरावे सापडले नाही, परंतु आता ह्या 8 दिवसात समितीला पुरावे सापडले 5000. कायदा जर एखादा पारित करायचा असला, एकही पुरावा असला तरीही कायदा पारित करता येतो. उदाहरणार्थ, या कुर्डुवाडी शहरामध्ये जर एकाच आडनावाचे सगळे लोक असले आणि त्यांच्यात जर एक पुरावा सापडला तर ते सगळे आडनावं एक असल्यामुळं ते रक्ताचे नातलगे, चुलते काके, भाऊ चुलते अशा स्वरूपाचे. मग एक पुरावा सापडला तरी सगळ्या तिथल्या मराठ्यांना तुम्हाला आरक्षण द्यायला लागणार आहे. आता तर तुम्हाला 5000 पुरावे सापडले. याचाच आधार घेऊन तुम्ही कायदा पारित करू शकता आणि मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊ शकता. आता बाकीचं आम्हाला काही सांगायचं नाही. आमच्या भूमिकेवर आता आम्ही ठाम आहेत. तुम्हाला आधार घेण्यासाठी पुरावे मिळत नव्हते, ते आता मिळालेत. तुम्हाला तो कायदा पारित करावा लागणार आहे. त्यांचं दुसरंही मत होतं. एक 20 ते 22 दिवसापूर्वी आंदोलनाच्या काळात जर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात अडचणी आल्या तर आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं तर चालेल का. आपलं त्यांना मत हो होतं, पण लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा म्हणूनच मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग तयार करून 50% आत द्यावा लागेल, वरचं आम्ही घेणार नाही. मूळ मागणी सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देणे, यात माघार नाही. तो फक्त पर्याय होता. त्यांचं मत असं होतं की मराठ्यांना वरचं देतो आणि नंतर आरक्षणाची मर्यादा वाढवतो. आपला त्याला विरोध आहे. तुम्ही अगोदर 50% आत मराठ्यांना घ्या, नंतर तुम्ही 200% मर्यादा वाढवा, आम्हाला काय देणं घेणं नाही. पण तुम्ही अगोदर मराठ्यांना देणार आणि नंतर त्याची कॅप जर वाढली नाही तर राणेसाहेब समिती आणि गायकवाड कमिशननं जो अहवाल दिला होता वरच्या आरक्षणाचा, ते आरक्षण उडून गेलं. आता आम्ही सावध झालोय, आम्ही ते घेत नाही. सरकारचा दिलेला वेळ 14 तारखेला संपतोय, 1 महिन्याचा. आपण त्यांना बोनस 10 दिवस दिलेले, 39. 24 ऑक्टोबरला सरकारचा पूर्ण वेळ संपतोय. सरकार आत्ताच्या कालच्या माहितीनुसार 24 घंटे आरक्षणावर काम करत आहे समितीसह. आरक्षण सरकारला द्यावं लागणार आणि त्याच्यात तडजोड नाही. जेवढ्या नोंदी सापडल्यात तुम्ही तेवढ्यांनाच जर आरक्षण देणार असाल तर त्यातला आमचा विरोध आहे. जर नोंदीनुसार आरक्षण घ्यायचं तर आम्हाला तुमच्या वटहुकुमाची गरज नाही, तुमच्या GRची आम्हाला गरज नाही. आम्ही ते आमच्या नोंदी घेऊन तहसील ADM ऑफिसमध्ये जाऊन आमचे प्रमाणपत्र काढू शकतो, त्याला GRची आवश्यकता नाही. जर सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल
तर तुम्हाला नवा कायदा पारित करावा लागेल किंवा 2004चा जो JR काढलेला आहे मराठा आणि कुणबी एकच तत्सम म्हणून त्यामध्ये जाते, तर तुम्हाला तो कायदा सुधारित करून त्याला कोणी चॅलेंजसुद्धा करू शकत नाही, कोणीच चॅलेंज करू शकत नाही. फक्त त्याच्यातल्या तुम्हाला अटी शर्ती कमी करायला लागतील, त्याच्यात सुलभता आणायला लागेल. कारण त्याला आज 17 वर्ष झालेत काढून, तो कोणत्या कपाटात JR ठेवलेला आहे सरकारला सुद्धा आणखीन माहीत नाही. कारण तो कायदा पारित करताना आधार घेतल्याशिवाय कायदा पारित झालेला नाही. आता त्यांचा 14 तारखेला वेळ संपतोय, 1 महिन्याचा. आपण 14 तारखेलाच अंतर्वालीत मराठा समाजाचा कार्यक्रम ठेवला आहे. भावांनो, तुम्हाला विनंती करून सांगतो की ही संधी मराठा समाजानं सोडू नका, आपल्यात मतभेद होऊ देऊ नका. अशी संधी पुन्हा मराठ्यांना येणार नाही. या संधीचं सोनं करा. आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं यात भविष्याचं त्यांचं कल्याण होणार आहे. आणि हे करण्यासाठी मागं हटू नका. मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो, अशी संधी पुन्हा मराठ्यांना येणार नाही. कारण हे अन्यायाचं पान जर तुम्हाला पलटायचं असेल तर आता एकजूट दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. आपलं आंदोलनाचा जो लढा सुरू आहे तो अविरत सुरू आहे आणि तो राहणार पण आहे. मी माझ्या मराठा समाजाला मायबाप मानलंय. मी मरेपर्यंत माझ्या मायबाप समाजाशी गद्दारी करणार नाही, हे शब्द तुम्हाला देतो. मला जर तसं करायचं असतं, मी जर माझ्या स्वस्वार्थासाठी लढा उभा केला असता, तर आजकालचा विषय असा आहे की एकदा जर मंत्र्यांना आणि आमदारांना खांद्यावर जर हात टाकला तर माणूस दुसऱ्या दिवशी नीट सुद्धा एकमेकाला बोलत नाही. आपल्यापाशी अख्खं मंत्रिमंडळ बसून होतं, सगळे पक्ष बसून होते, पण याच मराठा समाजासाठी मी माझी इंच भर ही नियत ढळू दिली नाही. कारण मला माझा समाज अगोदर महत्त्वाचा आहे. मी तुमच्याशी संबंध मेंटेन करण्यासाठी आंदोलन उभा केलेलं नाही. माझ्यावर खूप डावं टाकण्यात आलेत आणि हे तुम्ही बघितले सुद्धा. सगळे उधळून लावण्याचं काम तुमच्या ताकदीमुळे आपण करू शकलो. आणि या मराठा समाजाचा ताकद एकजूट आता आपल्याला वाया जाऊ द्यायची नाही. त्यांनी माझ्यावर लय डाव टाकले माहिती आहे का तुम्हाला? नाही 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 त्यांनी टाकलेलं डाव माहिती आहेत का तुम्हाला? आज सगळे टीव्हीला बघत होता ना, तर माझं सगळं ओपनच होतं. मी इकडे तिकडे जात नव्हतो. 2-4 वेळेस तर आलते ते आपल्याकडं. आरक्षणाचं ऐकून ऐकून कदरले ते मा ऐकून. मग आले म्हणले काय तर डाव टाकून बघू. मला म्हणले कोपऱ्यात चल. म्हणलं मी कोपऱ्यात येत नसतो. काय बोलायचं तिथं बोलायचं समोर. मग म्हणले आता कानात बोलू. म्हणलं मग तू व्यासपीठाच खाली वय आता. कारण मी खानदानी शेतकऱ्यांच्या घरात जन्मलो, क्षत्रिय मराठा आहे. मराठा समाजाची गद्दारी नाही करू शकत. ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाची गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी मराठा समाजाची मरेपर्यंत गद्दारी करू शकत नाही. परत 2दा दुसऱ्यांदा आले, मातंबर आले. आता मातंबर कळते का तुम्हाला? आणि लगेच मराठ्याचे फोन सुरू झाले मला. ते म्हणले ह्यो जर आला ना मोकळा माघारी येतच नाही. म्हणलं त्याला इकडं ते येऊ दे. आला, बसला, बराच वेळ बोलला आणि त्याचे माझं थोडंसं बोलणं झालं. तो म्हणला मी साहेबाला विचारून येतो ना, आणखीन आलाच नाही. दुसऱ्या वेळेस परत दुसरा डाव झाला. त्यांचा डॉक्टरच माझ्याकडे आला आणि ते मला म्हणलं याला किडनीच नाही एक मला. आणि मग मी फुल टेन्शनमध्ये आलो ना. म्हणलं माझ्या बापाने मला एखादबार तपासलं होतं का नव्हतं. आणि मी 35 ऑपरेशन कसं काय केले मग एका किडनीवर. डॉक्टराला ऑपरेशन सुटल्यावर पहिलं म्हणलं भाऊ माझ्या किडन्या तपासव.
डॉक्टरने दोन्ही किडन्या तपासल्या, दोन्ही निघाल्या. मग पहिलं का जाणाराचं मागचं लावलं होतं का? ही रिअल परिस्थिती आहे. काय करावं भानच नाही, त्यांच्या डोक्यात येत नाही. सर्वसामान्य मराठ्यांनी लढा उभा केलेला आहे. हे कोणालाच मोडण्याची हिंमत राज्यात आणि देशात आता कोणातच नाही. काही डाव टाकायला बघते. त्यांना माहीत नाही मी लय नमुना आहे. आम्ही टप्प्यात आलं की कार्यक्रमच वाजवतो. तिथं ठरविते ते मुंबईतच, याला बिंगूनच टाकू म्हणतात मला तिथूनच. आणि त्यांचं ते कशावर अंदाजा काढते माहिती आहे का तुम्हाला? मी ते एवढं दिसतो म्हणून त्यांना वाटतं याला बिंगून टाकू. त्यांची काही चूक नाही ना. किती बाऱ्या मोजा, मी 35 किलो भरवतो. त्यामुळे ते तिथून ठरवून येतात याला बिंगून टाकू. पण इथं आल्यावर मी त्याला सुधरून देत नाही. आणि त्यांचीही चूक नाही. मी दिसतो बी बँडमध्ये खोळखोळ वाजवणार असल्याने. मग ते इंग्लिश बोलणारे पाठीते माझ्याकडं, अधिकारी इंग्लिशचं मग जमत नाही, कारण इंग्लिश आपल्याला कळतच नाही ना. जे आहे ते खानदानी शेतकऱ्याचं पोरगं, खोटं कशामुळे बोलायचं? हा, पण मराठा आरक्षणावर मराठीत प्रश्न विचारा, जर उत्तर नाही दिलं तर मराठ्यांची अवलाद सांगणार नाही. आणि मग त्यांच्या तिकडं जाऊन चर्चा करते ती मुंबईत गेल्यावर भाकरी खातानी. पण त्यांच्यातले मला काही सांगते ना, ते म्हणतात रातची अशा गप्पा चालल्या होत्या, ते म्हणतात लयच निवार माथ्याचा आंदोलक भेटला हो, ऐकतच नाही. मी माझ्या जातीशी प्रामाणिक, मला माझ्या समाजाला, माझ्या समाजाच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू बघायचे आरक्षण देऊन. यासाठी हा मराठा समाज एकवटला आहे, तुमच्यासाठी नाही. माझ्या बापजाद्या मराठ्यानं 75 वर्षापासून राज्यातला एकही पक्ष असा नाही की त्याला मोठं केलं नाही. स्वतः काबाड कष्ट पक्षांसाठी केले. त्या पक्षातले नेते मोठे करण्यासाठी माझ्या बापजाद्यानं 70 वर्षापासून काम केलं. यांच्या माना उंचाल्या, यांची प्रतिष्ठा वाढली, यांच्याकडं बंगले झाले, यांच्याकडं पैसे झाले, यांचे पोरं अमेरिकेला दुसऱ्या देशात शिकायला लागले. आणि आज माझ्या मराठ्यांच्या पोरावर वेळ आली तर यातल्या एकाही नेत्याला त्यांच्याकडं वळून बघायला वेळ नाही. भावांनो, हे आपले नाहीत. हे जर आपले असते ना तर उपकाराची परतफेड एकदा तरी माणूस करतो. आपण जर एखाद्याला चहा पाजला तर दुसऱ्या वेळेस आपल्याला तो चहा पाजतो. त्याचा अर्थ असा होतो की मी तुला मानलंय, तू सुद्धा मला मानतो. आता इथं उलटं झालंय. आपणच त्यांना आपलं म्हणतोय, ते आपल्याला आपलं म्हणतच नाही. ते जर म्हणत असते तर यांनी सगळ्या पक्षांनी आणि सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी, मग तो पक्ष कोणचाही असू द्या, एकदा तरी म्हणले असते गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण द्या, एकदा त्या उपकाराची परतफेड करा. यांनी अजूनही केली नाही. असा ओबीसीचा एकही नेता नाही की त्याला मराठ्यांनी मतदान केलं नाही किंवा मदत केली नाही किंवा त्याचे मान सन्मान वाढवला नाही. एकही नाही. मराठ्यांनी कधीच हा ओबीसीचा नेता आहे म्हणून त्याच्याकडे द्वेष भावनेनं बघितलं नाही. त्याचे मान उंचावण्याचं मराठ्यांनी काम केलं. आज तेच ओबीसीचे नेते मराठ्यांच्या पोराला अडचण आली, आरक्षण मागतोय तर आरक्षणात येऊ नका म्हणून विरोध करतोय. आणखीन तरी मराठ्यांनो सावध व्हा. ही सत्य परिस्थिती आहे. उदाहरणार्थ छगन भुजबळ साहेबांना मराठ्यांनी 5 तरी मदत केली असं, 5 लोकांनी तरी. मग किमान त्या लोकांचे उपकार फेडण्यासाठी तरी एकदा तरी मराठ्यांच्या बाजूने त्यांनी बोलावं. मराठ्यांच्या आरक्षणाला त्यांनी विरोध करू नये. त्यांच्या विचारात त्यांनी 100% परिवर्तन करावं ही त्यांना शेवटची विनंती आहे. कारण आमचा मराठा कुठेही कमी पडलेला नाही कोणासाठीच. आज आमच्यावरती प्रचंड वेळ आली. 1% जर पोरगं हुकलं ना तर आई बापाचं काळीच जळाल्यासारखं होत आहे. कारण रात्रंदिवस कष्ट करायचे आणि लाखानं रुपये भरायचे. 1% जर हुकला ना तर पोरगं सुशिक्षित बेकार म्हणून घरी येत नाही तर आत्महत्या करत आहे. याची जाणीव कोणालाच राहिली नाही. म्हणून भावांना सांगतो, आता तरी फूट पडू देऊ नका. आपल्याला संधी आली आणि मग काळजी करू नका. तुम्ही फुटत फेटत नाही कोणाला. ते आपटून बेजार झालेत माझ्यापाशी. मला काही घेणं देणं बी नाही, ते मग काही करू बी शकत नाही.
आपल्याजवळ काहीच नाही. आपल्या घरावर सिमेंटाची पत्रे आहेत, ते भंगारातसुद्धा विकत नाहीत. त्याची काय काळजी करायचं काम नाही. आपल्या वाटावरती येत नाहीत. आपण मराठा आरक्षणात बोलायला ऐकत बी नाहीत कोणाला, कारण मी खरं बोलतोय. भारत देशातली पहिली मराठा समाज जात अशी की ते मागास ठरली. मंडल कमिशनला 3 कामं सांगितले होते. 1, ज्या जाती आरक्षणामध्ये घालायच्यात त्यांची यादी करा. 2, ओबीसीची जनगणना करा. आणि जी जात आरक्षणामध्ये घालायची ती मागास सिद्ध आहे का, असेल नसेल तर ती करा. मंडल कमिशननं यातलं एकही काम केलं नाही. पूर्वीचीच ओबीसीची यादी उचलली आणि 1931ची इंग्रजाने केलेली जनगणना उचलली आणि व्हीपी सिंग सरकार समोर ठेवली. 90ला ओबीसींना 14% आरक्षण सुरू झालं, कारण लोकसंख्या 28%. कायदा सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात 50% दिलं पाहिजे आणि घटना सांगते 100% दिलं पाहिजे. ते एससीला आणि एसटीला आहे. 4 वर्षात तेच मराठ्यांचं असणारं वरचं 16% आरक्षण 1994ला ओबीसींना 30% करून टाकलं. कशाचा आधार न घेता, कशाचाच आधार न घेता. एक प्रवर्ग जर बनायचा असेल, उपवर्ग बनवायचा असेल तर समितीची शिफारस असल्याशिवाय उपवर्ग बनवता येत नाही. तरी वरच्या 16% आरक्षणाचे 9 उपवर्ग बनवले, एकाही समितीची शिफारस नसताना. आमचं फक्त तेवढंच म्हणणं आहे, तुमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, या मताचा मराठी. पण आमचं आहे ते सोडून द्या. आमचं खाता, तुमचं खाता, खाता किती? थोडंफार खा ना जरा. आमचे पोरं मरायला लागलेत ना. ते म्हणतो मग आपली एकट्याची 60% लोकसंख्या आहे. भुजबळ साहेब ते म्हणते मैची 60% लोकसंख्या. बरं तो हे 60% जाऊ दे, मोजा मोजा. 60% ओबीसी, 34% मराठा, किती झाले? हा, मला हिशोब येत नाही, तुम्हाला या ना काय? एससी एसटी 20%, 150% लोकसंख्या असते का राज्याची साहेब? मारवाडी मुस्लिम ब्राह्मण कुठं सोडायचे? याचा अर्थ त्या ओबीसी आरक्षणातच पूर्वीपासून मराठा आहे, फक्त त्याला दिलं गेलं नाही. आता शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. यांनी 2-4 जणांनी काय केलंय वरच्या यांनी त्यांच्या, आणि आपल्या बी लय धडाचे नाहीत. यांनी काय केलंय, हे वरून तिथं मुंबईत बसते, खाली सांगते मराठे जर आता आले तर आपलं आरक्षण कमी होईल. मराठे म्हणजे किती? 5 कोटी जे आहेत ते 4.5-5 कोटी. सामान्य ओबीसी बांधवाची याच्यात काही चूक नाही, कारण त्यांचं नामचं एक जीव आहे. ग्राउंड लेवलवर आम्ही एकामेकाला बैल देतो, एकामेका ते नांगरं आणतो, रोज चहा पितो. लग्नाला जायचं असलं तर एका मोटरसायकलला दोघं 50-50 पेट्रोल टाकितो. इतकं प्रेम आहे आमचं एकमेकात. पण वरचे काय सांगते, मराठा जर ओबीसी आरक्षणात आला तर आरक्षण कमी होईल. ते ओबीसी सामान्य बांधवांना समजून सांगत नाहीत की सगळा मराठा समाज येणार नाही. आता मीच सांगतो तुम्हाला काय ते, तुम्ही सांगा त्यांना. आता खाली 5 कोटी मराठा समाज आरक्षणात येईल असं ओबीसीच्या नेत्याचं म्हणणं आहे. आपलं असं म्हणणं आहे ओबीसी मध्ये यायचा मराठा राहिला कोणचा? त्यांच्या डोक्यात फिट झाले 5 कोटी मराठा आत आल्यावर आपल्याला काही राहणार नाही. मराठा ओबीसी आरक्षणात यायचा राहिलाय कोणचा? याचं उत्तर जरा आम्हाला देता का? उत्तर आम्हीच देतो. विदर्भातला सगळा मराठा ओबीसी आरक्षणात गेलाय. या 15 वर्षाच्या कालखंडात खानदेशचा सगळा मराठा समाज ओबीसी मध्ये गेलाय. नाशिकचा महसूल पट्टा शेवगाव पासून ते
इंदापूर पर्यंतचा सगळा पश्चिम महाराष्ट्रातला पट्टा ओबीसी आरक्षणात गेलाय. कोकणचा पठाराचा सगळा भाग ओबीसी आरक्षणात गेलाय. अरे भाऊ, मराठा राहायला कोणचा? फक्त आम्ही उर्वरित महाराष्ट्र. आम्ही काय केलं तो? कवर खोटं सांगतो लोकाला. 5 कोटी आत येणार आहे, सरसकट आत येऊ नका. सरसकट आधीच राहिले कोणचं? वरचं घ्या, खालचं द्या. घेतो तरी कोणचं, देतो तरी कोणचं आम्हाला? तू पूर्वीपासून मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे. फक्त समजून घ्यायचं नाही, आणि समजून घ्यायचं असेल तर पुढच्याला समजून द्यायचं नाही, म्हणजे त्यांच्या पोळ्या भाजायसाठी. ओबीसी बांधवांना आणि मराठा बांधवांना सांगतो, राज्य आपलं आहे, गाव आपलं आहे, तालुका आपला आहे, जिल्हा आपला आहे. अजिबात यांच्यासाठी एकमेकाच्या अंगावर यायचं नाही, अजिबात यायचं नाही. फक्त तुम्ही आरक्षण समजून घ्या, तुमच्या याला धक्का लागत नाही. आम्हाला सुद्धा तिथंच मिळतंय, फक्त सोडा. कुर्डुवाडीत उदाहरणार्थ माझ्याकडे 2 एकर जमीन आहे, मी 5 एकर खातोय. याचा अर्थ कोणाच तरी पोरगो पशी मारतोय की नाही मी? मला वाटतं मी माझं 2 एकरचं 7-12 आहे म्हणलं, तेवढंच खावा, वरचं काय खावा. पण खायची सवय लागली तरी खातोयच नुसता. सोडलं पाहिजे एखाद्या वेळेस. ही सत्य परिस्थिती आहे. आरक्षण हे जास्तीचं त्यांच्याकडे आहे, त्यांनी ते सोडलं तर काय होत नाही. परंतु ते समजून सांगत नाहीत. ते फक्त म्हणतात मराठा समाज जर आता आला तर आरक्षण कमी होईल. कमी होतच नाही, थोडंसुद्धा कमी होत नाही. ही आपली मूळ मागणी आहे. या मागणीसाठी आपल्या मराठा समाजानं, कारण दिवस आता जवळ आलेत, एकजूट ठेवा. मतभेद होऊ देऊ नका, कारण आपले मतभेद असतील तर लईच जास्तीत जास्त बांध ठोकरेलेले. याच्यापेक्षा मतभेद मोठे नाहीत आपले. त्याच्यासाठी 5-5 पिढ्या बोलांना आपण बांध फोडलेली. आणि ज्यांचे 40 वर्ष विचार पटत नव्हते, एका रात्रीत ती एक झाले त्यांच्या प्रतिष्ठेसाठी. एका रात्रीत सकाळचा दिवस संध्याकाळी त्याचा निघाला लगेच याच्याकडं. ध्यानातच राहा ना कोणत्या मंत्र्यासंग चर्चा केली मराठा आरक्षणाची. एखादा जर म्हणला तुम्ही कोणत्या मंत्र्यासंग बोलले, ध्यानात येत. त्याला फोन जर लावला, साहेब ते आपलं बैठकीच काय झालं, ती म्हणून तुम्ही माझी झालो आता एका रात्रीच. ही भावना सुद्धा आता मराठीने समजून घेणं लय गरजेचं आहे. त्यांच्या प्रतिष्ठेसाठी ते एका रात्रीत विचार नसताना एकत्र येऊ शकतात, तर तुम्ही आणि आम्ही स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी काय एकत्र येऊ शकत नाहीत? 14 तारखेला सगळ्यांना अंतरवालीला शांततेत या. मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही, पण तुम्हाला सुद्धा 2-3 अटी आहेत. 1, आंदोलन करताना कोणी जाळपोळ करायची नाही, उद्रेक सुद्धा करायचा नाही. त्याचं कारण गोरगरीब मराठ्यांच्या पोरावर केसेस होत्यात आणि त्याला शिक्षणात आणि नोकरीत अडचण येते. 2, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या एकाही पोरानं आत्महत्या करायची नाही मराठा आरक्षणासाठी, एकाही. जर मराठ्यांचे पोरच मेले तर ते आरक्षण घ्यायचं कशाला आणि ते द्यायचं तरी कोणाला, आणि आंदोलन करून त्याचा उपयोग तरी काय? आंतरवालीला 14 तारखेला येताना सगळ्यांनी शांततेत या, कारण ती 14 तारीख मराठा आरक्षणाची दिशा बदलणार आहे. तुमच्यामुळं, तुमच्या कुर्डुवाडी गावासह आणि परिसरासह तुमच्यामुळं जर माझ्या मराठा समाजाचं कल्याण होणार असलं तर एक दिवस कुणी घरी बसू नका, सगळे कामं सोडून आंतरवालीकडे या. येताना शांततेत या आणि जातानाही शांततेत जा, कारण तिथं प्रचंड संख्येनं माता मावल्या येणार आहेत. ती जशी सुखरूप कार्यक्रमाला आली तशी सुखरूप तिच्या घरापर्यंत गेली पाहिजे. ही जबाबदारी आजच तुमच्या खांद्यावर आम्ही देऊन चाललोय. कारण तिथं तुम्ही स्वतः स्वयंसेवक म्हणून काम करा, कारण तिथं माणसं कमी पडणार आहेत. कोणालाही कार्यक्रमाला गालबोट लावू देऊ नका, कारण एक जणांनी जर गालबोट लावायचा प्रयत्न केला तर अख्ख्या मराठा समाजाला डाग लागतो आणि इथून पुढे मराठ्यांना डाग लागू द्यायचा नाही. या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलंय आणि ते घेतल्याशिवाय माघार नाही. आरक्षण दिल्याशिवाय सरकारला सुद्धा सुट्टी नाही. मेलो तरी चालल, पण मराठ्यांना आरक्षणच मिळवून देऊ, माघार घेणार नाही आणि समाजाशी कधी गद्दारी करणार नाही. एवढाच शब्द देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.